हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल फिट संदीप। तर चला आज आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आणि सगळ्यांच्या डोक्यात फिरणारा टॉपिक, लेडीज जिम करू शकता का। मी आजचा जो व्हिडिओ बनवतोय तो खास आणि स्पेशल जो आहे तो लेडीज लोकांसाठी बनवतोय। आणि ज्या लेडीजच्या घरचे त्यांची फॅमिली जे म्हणतात की बाबांनो लेडीजनी जिम केलं नाही पाहिजे, वर्कआउट नाही केलं पाहिजे, तर आपण बघूया त्याचं मागचं रिझन काय आहे आणि लेडीजने वर्कआउट केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे। ही कधी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशनल पाहिजे असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा। तर चला आपण टॉपिककडे वळूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेडीजने जिम केला पाहिजे का, तर माझा आन्सर आहे हो, लेडीजने जिम केला पाहिजे। तर चला, लेडीज जे आहे, लेडीजमध्ये काय असतं, भरपूर जणांचा प्रश्न असा आहे की बाबांनो लेडीजनी जिम केला तर लेडीज पुरुषासारखे दिसते, तर बिलकुल नाही। लेडीजमध्ये ऑलरेडी टेस्टोस्टेरोन नावाचा जो हार्मोन असतो मेल, तो फार कमी असतो, त्याच्यामुळे लेडीज जे आहे त्या जिममुळे पुरुषांसारख्या दिसत नाही। भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की बाबांनो लेडीजनी जिम केलं तर त्यांचे पिरियड्स खराब होतात, तर नाही, उलट त्यांचे पिरियड जे आहे, त्यांचे हार्मोन जे आहेत ते बॅलन्स होतात, त्यांचं वेट कमी होतं, त्यांचं डिप्रेशन कमी होतं, त्यांची एन्झायटी कमी होते, त्यांचं वेट जे आहे ते मॅनेज येतं आणि त्यांची जी बॉडी जी आहे ती शेपमध्ये। तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या कोणी लेडीज ऐकत असतील त्यांनी बिलकुल ही जिम करू शकता, वेट लिफ्टिंग करू शकता। पण जर तुम्ही बिगिनर कधी असाल तर हेवी लिफ्टिंग न करता तुम्ही नॉर्मली लाईट वेटने तुमचं वर्कआउट ॲड करू शकता। त्यात तुम्ही कार्डिओ जे आहे ते तुम्ही चांगल्या प्रमाणात करू शकता। स्क्वॉट जे आहे, लेगच्या एक्सरसाइज जे आहे, लेडीजच्या काही किगल एक्सरसाइज असतात त्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता। आणि लेडीज ज्या आहेत त्या पूर्णपणे वर्कआउट करू शकता, जिम करू शकता। लेडीज ज्या आहेत त्यांना फक्त आपल्या समाजात जे आहे ते कमकुवत मानल्या जातं, पण लेडीज ह्या कमकुवत नसतात, बिंदासपणे लेडीज वर्कआउट करू शकतात। त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आणि कोणत्याही प्रकारची हेल्थ इश्यू येऊ शकत नाही। तर लेडीजने जिम केल्याने काय फायदा होतात, तर चला आपण बघूया। सगळ्यात पहिले लेडीजमध्ये PCOD आणि थायरॉइड हे हार्मोनल जे प्रॉब्लेम आहेत ते दुरुस्त होतात। त्याच्यानंतर एन्झायटी त्यांची कमी होते, त्यांचं डिप्रेशन कमी होतं आणि त्यांची जी वर्किंग म्हणजे फॅमिली लेडीज कधी असला त्यांची वर्किंग जी कॅपॅसिटी आहे ती वाढते। तर मला ज्या कोणी लेडीज ऐकत असाल तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही वर्कआउट करू शकता, जिम करू शकता। व्हिडिओ कधी तुम्हाला इन्फॉर्मेशनल वाटला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।